हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना इंग्लिश विषयाची तयारी नक्की कशी करावी या संबंधातले व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतात. आपल्या चॅनलवर व्होकॅब्युलरीची सिरीज सुरू आहे. तुम्हाला व्यवस्थित इंग्लिश बोलता यावं, बेसिक वाक्यरचना कळाव्यात यासाठी आपण टेन्सची सुद्धा सिरीज चालू केलेली आहे आणि आजपासून आपण टॉपिक वाईज ग्रामर शिकायला सुरुवात करत आहोत. त्यामुळे टॉपिक वाईज सिरीजसुद्धा आज आपण लॉन्च करत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी सोप्या टॉपिकने सुरुवात करत आहोत. आर्टिकल्स टॉपिकबद्दल आपण बघणार आहे. तुम्ही आत्ता येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर प्रश्नांचे स्वरूप बघितलं तर आर्टिकल्सवरती निश्चित प्रश्न विचारलेले असतात आणि जरी तुम्ही TCS पॅटर्नची तयारी करत असाल तरीही त्यामध्ये आर्टिकल्स टॉपिकला महत्त्व आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आपले प्रश्न असतील ते तुम्हाला आर्टिकल्सवरती असतील आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये आपण आर्टिकल्सचे सर्व नियम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे काही इम्पॉर्टंट नियम असतील ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायला सुरुवात करा, कारण तुम्हाला रिव्हिजनसाठी त्या गोष्टींचा नक्की फायदा होईल. आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे तुमच्याकडून आलेल्या सजेशन्सनुसार मी आज ब्लॅक शीटचा वापर केलेला आहे लेक्चरमध्ये शिकवताना. जर तुम्हाला ही गोष्ट कम्फर्टेबल असेल तर तसं मला कमेंट करून कळवा आणि जर नसेल तर मग आधीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंडवरती रेड पेननी जे आपण लिहित होतो त्या फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स कंटिन्यू करायचे का ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आर्टिकल्स हा टॉपिक आजपासून आपण बघत आहोत. आत्तापर्यंत तुम्हाला माहिती असणारी गोष्ट म्हणजे आपण टेलिग्राम चॅनलवरती काही प्रश्न टाकत असतो आणि हे जे प्रश्न पोस्ट केलेले असतात हे सर्व प्रश्न तुम्हाला इंग्लिश ग्रामरची तयारी करण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहेत. तुम्ही व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये जरी बघितलं तरी आपण फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर न बघता MCQमध्ये दिलेल्या सर्व ऑप्शन्सचा अभ्यास करत असतो आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर त्या परीक्षेच्या पद्धतीनुसार तुम्हाला प्रश्नांचा सराव करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही जर MCQ बेस्ड परीक्षा देत असाल तर तुम्हाला MCQचा जास्तीत जास्त सराव करता यावा यासाठी मी टॉपिक वाईज सिरीज सुरू केलेली होती आणि या टॉपिक वाईज सिरीजमध्ये पहिल्यांदा आपण आर्टिकल हा टॉपिक घेतलेला होता. यावरचे लगेचच प्रश्न बघायला आपण सुरुवात करू शकत नाही. सुरुवातीला आर्टिकल्स म्हणजे काय हे समजून घेण्यापासून आज मात्र आपण लेक्चर कंटिन्यू करूयात. आर्टिकल्स म्हणजे काय तर तुम्हाला ज्या वेळेस वाक्यामध्ये एखाद्या नाऊनच्या आधी ए, ॲन किंवा द यापैकी एखादा शब्द बघायला मिळतो त्यावेळेस आपण या तिन्ही शब्दांना आर्टिकल्स म्हणत असतो. यांना डिटरमायनर्स असा एक शब्द आहे. आर्टिकल्सला डिटरमायनर्स सुद्धा म्हणतात. त्यामुळे या आर्टिकल्सचा वापर आपण आपल्या वाक्यांमध्ये करत असतो. इनडेफिनेट आर्टिकल्स आणि डेफिनेट आर्टिकल्स असे आर्टिकल्सचे दोन प्रकार असतात. यातलं जे इनडेफिनेट आर्टिकल आहे त्यामध्ये आर्टिकल ए आणि आर्टिकल ॲन या दोघांचा समावेश होतो आणि डेफिनेट आर्टिकल जे आहे हे आर्टिकल द म्हणून वापरलेलं असतं. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे व्हेन टू यूज आर्टिकल्स. आर्टिकल्सचा वापर नक्की कधी करावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आर्टिकल्स सतत प्रत्येक शब्दाच्या पुढे द म्हणायची काही जणांना सवय असते. अशी चूक आपल्याला करायची नाहीये. फक्त नाउन्सच्या आधी आर्टिकल्सचा वापर होतो. हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर यू. नाउन्सच्या आधी आपण आर्टिकल्स वापरतो. एक एक्सेप्शन सुद्धा आहे त्या गोष्टीला, आपण ते नंतर डिस्कस करूयात. मात्र अगदी बेसिकपासून शिकायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. नाउन्सच्या आधी आपण आर्टिकल्सचा वापर करतो आणि हे कोणते नाउन्स असतात? पुन्हा एकदा एक अट आहे, ती म्हणजे सिंग्युलर नाउन्स, सिंग्युलर काउंटेबल नाउन्स. ओके, तुम्हाला हे तिन्ही शब्द मी मुद्दामून वेगवेगळे उच्चारले. पहिली गोष्ट, तुम्हाला वाक्यातलं नाऊन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ते नाऊन जर काउंटेबल असेल म्हणजेच काय, मोजता येणारे. आता काउंटेबल नाउन्स म्हणजे काय? ज्यांना आपण मोजू शकतो. मेजर नाही करू शकत, काउंट करू शकतो. ओके, मेजर आणि काउंट हे फरक आहेत दोन्ही शब्दांमध्ये. मेजरिंग इज युजिंग सम युनिट, त्यामुळे आपण मेजरमेंट्स नाही करणार, आपण काउंटिंग करणार ॲक्च्युली नगामध्ये. नग आपण म्हणतो ना, 1, 2, 3, 4, 5 असे काउंट करणारे जे नाउन्स असतात त्यांनाच फक्त आपण आर्टिकल्सचा वापर करतो आणि हे सिंग्युलर असतील तरच आर्टिकल वापरायचं. हा जो नियम आहे हा आर्टिकल ए आणि ॲनच्या वापरासंबंधी मात्र निश्चितच खूप लक्षपूर्वक वापरावं लागेल. सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी फक्त आणि फक्त आर्टिकल अ आणि ॲन वापरायचं असतं आणि जर आर्टिकल द वापरायचं असेल तर ते कदाचित प्लुरल नाउन्सच्या आधी सुद्धा येऊ शकतं. हा एक बेसिक नियम आहे, तो लक्षात ठेवा. अ आणि ॲन हे जे आर्टिकल्स आहेत हे फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी वापरायचं आणि आर्टिकल द हे सिंग्युलर काउंटेबल नाउन किंवा मग कधीतरी
प्लुरल नाऊनच्या आधीही वापरलेलं असतं. या संबंधात आपण डिटेलमध्ये निश्चितच या सिरीजमध्ये बघूयात. आता आपण पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याबद्दल डिस्कस करूयात. मी आत्ता मघाशी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं की आपण नाउन्सच्या आधी वापरतो, कधीतरी फक्त एक बदल होतो, तो म्हणजे जर ॲडजेक्टिव्ह असेल तर. वाक्यामध्ये जर तुम्हाला नाउन सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, पण त्याआधी ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला असेल तर आपण अशा वाक्यांमध्ये ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल वापरतो. आपण एक उदाहरण बघूयात. मी जर असं म्हटलं, ही इज अ बॉय, तर इथे बॉय हे एक काउंटेबल सिंग्युलर नाऊन आहे आणि म्हणून मी आर्टिकल अचा वापर केलेला आहे. पण जर मी असं म्हटलं की तो मुलगा उंच आहे, ठीक आहे, तर आपण टॉल हे ॲडजेक्टिव्ह बॉय या नाऊनसाठी वापरलेलं आहे आणि टॉल या ॲडजेक्टिव्हच्या आधी मग मी आर्टिकल अ वापरणार. ओके, सो ही इज अ टॉल बॉय, तो एक उंच मुलगा आहे. तुम्हाला हा नियम समजण्यासाठी आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. याचा परत एकदा अभ्यास करूयात. ही इज अ बॉय, आपण इथे आर्टिकल अ वापरलं कारण हे नाऊन होतं आणि आता मात्र आपल्याकडे नाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, तर आपण ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल वापरतो. नेहमी लक्षात ठेवा, फक्त नाउन्सच्या आधी सिंग्युलर असेल, काउंटेबल असेल तरच आपण आर्टिकल्स वापरतो. एक्सेप्शन जर त्या नाउनच्या आधी जोडून ॲडजेक्टिव्ह आलेला असेल तर. आता सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला इतकंच माहिती असतं की AEIOU हे 5 स्वर आहेत. इंग्लिशमध्ये हे 5 स्वर असतात आणि या स्वरांच्या आधी आर्टिकल येतं, हे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेलं असाल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आर्टिकल्स वापरताना फक्त आणि फक्त शब्दांच्या उच्चारानुसार वापरतो. आर्टिकल्स आर थरली बेस्ड ऑन प्रोनाउन्सिएशन. ओके, प्रोनाउन्सिएशन कसं आहे तुमचं, स्वरांनुसार आहे का? त्यासाठी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगते. मराठीतले आपले जे 14 स्वर असतात त्या 14 स्वरांच्या आधी जर त्या 14 स्वरांवरून तुमच्या वाक्यातला जो शब्द आहे तो उच्चारला जात असेल तर तुम्ही आर्टिकल ॲन वापरू शकता आणि जर आपण रिपिटेशन करत असू तर आर्टिकल दचा वापर होत असतो. आपण यासंबंधी सर्व नियम डिटेलमध्ये बघणारच आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, आर्टिकल्सचा वापर हा उच्चारानुसार करायचा असतो. उदाहरण बघूयात. फॉर एक्झाम्पल, हॉर्स. आता हॉर्स हा शब्द आहे, हा ह वरून उच्चारला जातो. त्यामुळे हॉर्स शब्द वाक्यात वापरताना त्याआधी आर्टिकल वापरायचं असेल तर अ हॉर्स असं वाक्य बनवा. आणि जर तुम्हाला ऑनेस्ट म्हणायचं असेल, आता फक्त ऑनेस्टच्या आधी आर्टिकल येत नाही. आपला नियम काय सांगतो, ऑनेस्ट जर मी म्हटलं तर ते होईल ॲडजेक्टिव्ह, त्यामुळे ॲन ऑनेस्ट म्हणून चूक करू नका. जर मी ॲन ऑनेस्ट बॉय म्हटलं, ॲन ऑनेस्ट गर्ल म्हटलं, ॲन ऑनेस्ट पर्सन म्हटलं तरच माझं आर्टिकल योग्य होईल. फक्त ॲडजेक्टिव्हच्या आधी आपण आर्टिकल वापरत नाही. ऑनेस्टच्या आधी आर्टिकल येईल का? नाही. पण जर मी ऑनेस्ट बॉय म्हटलं तर मात्र आर्टिकल वापरलं जाईल आणि ते मात्र मला इथे आर्टिकल ॲन वापरायचं आहे. का? कारण माझा हा जो एचनी सुरू होणाऱ्या शब्दाचा उच्चार आहे तो एच ह न होता ऑ होत आहे, बरोबर? मी तुम्हाला 14 स्वरांबद्दल सांगितलं. मी पटकन तुम्हाला स्वर काय आहेत ते सांगते. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा, ॲ आणि ऑ. हे जे 14 स्वर आहेत या स्वरांच्या आधी तुम्हाला आर्टिकल ॲनचा वापर करायचा आहे. आणि जर वाक्यात शब्दांमध्ये स्वर नसेल, उच्चार जो आहे शब्दाचा तो स्वरांवरून होत नसेल तर स्वर नसलेल्या शब्दासाठी तुम्हाला अ हे आर्टिकल वापरायचं आहे. ठीक आहे, आपण हा नियम थोडा व्यवस्थित लिहून घेऊयात. उच्चार स्वरावरून होत असेल तर आपण तिथे आर्टिकल ॲनचा वापर करणार आणि जर स्वरानुसार उच्चार नसेल तर मात्र आपण आर्टिकल अचा वापर करणार. ओके, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील. सिंग्युलर काउंटेबल नाउन मात्र उच्चार स्वरांवरून असेल तर आर्टिकल ॲन आणि उच्चार स्वरांनुसार नसेल तर आपण आर्टिकल अचा वापर करणार. तुमच्या माहितीसाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. इथे काही उदाहरणं लिहिलेली आहेत. टॉर्च याचा उच्चार ट वरून होत आहे, सो आपण अ टॉर्च म्हणूयात. युनिव्हर्सिटी, इथे मात्र यू हा जो स्वर आहे AEIOU मधला तुम्हाला हे लेटर यू म्हणजे स्वर वाटत असेल, पण याचा उच्चार आपण इथे यू करत आहोत य, आणि य हे काही आपल्यासाठी स्वर नाहीये, त्यामुळे आपण इथे आर्टिकल अच वापरणार, ॲन वापरायचं नाही. इथे मात्र आपण अम्ब्रेला म्हणत असताना इथे अ हा उच्चार करतो आणि अ हा स्वर आहे आणि म्हणून आपण अम्ब्रेलाच्या आधी आर्टिकल ॲन वापरणार. ओके, आय हॅव ॲन अम्ब्रेला. ओके, आय हॅव टेकन ॲडमिशन इन अ युनिव्हर्सिटी. अशी ही 2 वाक्यरचना होऊ शकते. पेन्सिल,
प वरून उच्चार होतो आणि हा आपल्यासाठी स्वर नाही, म्हणून आपण अ पेन्सिल म्हणतो. ॲपल इथे मात्र स्वराचा उच्चार झालेला आहे आणि त्यासाठी आपण ॲन ॲपल असा शब्द वापरणार. माऊस इथे सुद्धा आपण आर्टिकल वापरताना एचाच वापर करणार, कारण हे सुद्धा म म्हणजे स्वर नाही. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला आर्टिकल अ वापरावं लागेल. आर्टिकल संबंधित जे काही बेसिक नियम आहेत ते मात्र आता आपण प्रश्नांसोबतच बघूयात. इथे एक प्रश्न विचारलेला आहे, फिल इन द ब्लँक्सचा हा प्रश्न आहे. या फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला एक प्रॉपर आर्टिकल फिट करायचं आहे. ओके, प्रश्नाचं जे सेंटेन्स आहे ते आधी वाचून घेऊयात, मग आपण ऑप्शन सिलेक्ट करूयात. डॅश आवर एगो आय फिनिश्ड रीडिंग अ बुक. ओके, म्हणजे एका तासापूर्वी मी पुस्तक वाचणं संपवलं किंवा माझं पुस्तक वाचून झालं. इथे आपण आवर हा शब्द वापरलेला आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आवर हा उच्चार करताना आपण अ वरून करत आहोत. ओके, त्यामुळे हा स्वर आहे का? हो, हा स्वर आहे. मग आपण इथे आर्टिकल अ वापरायचं की ॲन? आर्टिकल ॲन वापरणार. इथे आर्टिकल ॲन आपण इतक्याच गोष्टीसाठी वापरलेला आहे की हा 1 तास आहे. इथे जर आवर्स असलं असतं तर आपण कोणतंच आर्टिकल वापरलं नसतं, कारण हे प्लुरल आहे. आपली पहिली अट काय आहे आर्टिकल्सच्या बाबतीत? ते एक नाऊन असलं पाहिजे आणि ते नाऊन सिंग्युलर काउंटेबल असलं पाहिजे. आपण तास मोजू शकतो ना, 1 तास 2 तास, त्यामुळे आपण ते काउंट करू शकतो. म्हणून हे सिंग्युलर काउंटेबल नाऊनच्या आधी आर्टिकल वापरलं गेलं ते बरोबर आहे. आणि इथे आपण मात्र अनी उच्चार केला, म्हणून आपल्याला आर्टिकल ॲन वापरावं लागेल. क्वेश्चन नंबर 178चा आन्सर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 170 आन्सर आहे ऑप्शन बी. आर्टिकल ॲनचा वापर करणं अपेक्षित आहे. आपण पुढचा प्रश्न बघूयात. आता हा प्रश्न थोडा महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा. इथे पण आपल्याला फिल इन द ब्लँकसाठी एक जागा सोडलेली आहे. तिथे आपल्याला आर्टिकल्स बघायचे आहेत, अ, ॲन का द, का मग कोणतंही आर्टिकल गरजेचं नाही असा सुद्धा ऑप्शन आहे. तो आपल्याला का दिला आहे कन्सिडर करावं लागेल. ओके, इथे आपण म्हणत आहोत लाईफ इज अ प्रिशियस गिफ्ट. आता तुम्हाला इथे सुद्धा आर्टिकल आलेला आहे, याचा थोडक्यात सांगते. गिफ्ट हे एक वस्तू आहे आणि या वस्तूच्या आधी प्रिशियस म्हणजे मौल्यवान म्हणजे ॲडजेक्टिव्ह आलेला आहे आणि आपण ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल अ वापरलं. हा नियम आपण मगाशी डिस्कस केलेला आहे अगदी सुरुवातीला. आता फक्त आपल्याला एक गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे हे जे लाईफ शब्द आहे, या लाईफच्या आधी आर्टिकल कोणतं वापरायचं की वापरायचं नाही. लाईफ हे एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ओके, आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्सच्या नियमांनुसार ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी कधीही आर्टिकल येत नाही. हा एक खूप इम्पॉर्टंट नियम आहे. नो आर्टिकल इज युज्ड बिफोर एनी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. नो आर्टिकल इज युज्ड बिफोर एनी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. मग या रूलला एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे काय की जर एखाद्या स्पेसिफिक ठराविक गोष्टीसाठी एखाद्याच्या लाईफबद्दल जर आपण बोललो असतो, स्पेसिफिक किंवा ठराविक गोष्टीसाठी मेन्शन करण्यासाठी, मग आपण जर वापरायची गरज पडलीच तर फक्त आणि फक्त आर्टिकल द चा वापर करणार. हा एक महत्त्वाचा खूप महत्त्वाचा नियम आहे. पहिली गोष्ट, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्सच्या आधी कधीही आर्टिकल येत नाही आणि जर वापरायची गरज पडलीच, आपण एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल मेन्शन करत आहोत, अशा वेळेस मात्र तुम्हाला फक्त आर्टिकल द वापरायचं. यावरून तुम्ही आणखीन एक नियम बनवू शकता, तो म्हणजे आर्टिकल अ आणि ॲन हे दोन्हीही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्सच्या आधी येणार नाहीत. ओके, या वाक्याचा अर्थ काय आहे? लाईफ इज अ प्रिशियस गिफ्ट म्हणजे आयुष्य हे एक सुंदर गिफ्ट आहे, भेटवस्तू आहे. यामध्ये आपण कोणाच्याही स्पेसिफिक लाईफबद्दल बोललेलो आहोत का? नाही. आपण इन जनरल लाईफ हा शब्द वापरलेला आहे. हे जे नाऊन आहे याआधी आपल्याला आर्टिकल वापरायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 179चा आन्सर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 180 मध्ये परत एकदा फिल इन द ब्लँक्सच आहेत. इथे आपल्याला विचारलेलं आहे आय नीड डॅश न्यू पेअर ऑफ शूज. आता इथे तुम्हाला जे नाऊन आहे ते सिंग्युलर काउंटेबल आहे का हे पहिल्यांदा बघावं लागेल आणि मग आर्टिकल अ, ॲन का द वापरायचं का कोणतंच आर्टिकल नाही वापरायचं ते बघावं लागेल. पहिली गोष्ट, आपण मगाशी काय बघितलं होतं की आपल्याला एक नाऊन पाहिजे. पेअर ऑफ शूज हे आपलं नाऊन आहे. ओके, आणि पेअर ऑफ शूज आपण जरी म्हटलो, इथे आपण पेअर म्हणजे 2 गोष्टींबद्दल बोलत असू तरीही ही पेअर म्हणजे एक जोड आहे. बरोबर, पेअर म्हणजे एक जोडी असं आपण म्हणत आहोत आणि ही एक जोडी इथे आपल्याला सिंग्युलर काउंटेबल नाऊन दाखवते आणि त्यामुळे या सिंग्युलर काउंटेबल नाऊनच्या आधी आपण कोणतं आर्टिकल वापरतो? आर्टिकल अ.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण पेअर ऑफ शूज म्हणत आहोत, पण त्याआधी आपण न्यू हा शब्द वापरलेला आहे आणि न्यू हे आपलं ॲडजेक्टिव्ह आहे त्या पेअर ऑफ शूजबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारं. बरं, बेसिक गोष्ट जर तुम्हाला माहिती नसेल, ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? एखाद्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द. मराठीत सांगायचं तर नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द हा विशेषण असतो. आणि आपल्याला इथे न्यू हे विशेषण दिसत आहे आणि पेअर हे आपल्यासाठी सिंग्युलर काउंटेबल नाऊनचं काम करतं, म्हणून आपल्याला इथे आर्टिकल अचा वापर करणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 180चा आन्सर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूयात. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला जो आपण उच्चारांसंबंधी डिटेल एक्सप्लेनेशन बघितलेलं तो नियम अप्लाय करायचा आहे. क्वेश्चन आहे ओम सॉ डॅश UFO यस्टरडे. आता UFO म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट, जे एलियन्स येतात ना UFO घेऊन येतात असं म्हणतात, बरोबर. सो हे UFO मध्ये आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे का आधी? त्याच्या आधी ते बघावं लागेल. UFO हा शब्द आपण यू वरून उच्चारतो. य हा आपल्यासाठी स्वर नाही, त्यामुळे स्वर नाही तर आपण जरी AEIOU हे शब्द वापरले तरीही जर हे स्वरांच्या उच्चारानुसार नसतील तर मात्र आपण आर्टिकल ॲन वापरणार नाही. उच्चार आपला स्वरांनुसार झाला पाहिजे. इथे UFOचा उच्चार हा स्वरांनुसार होत नाहीये, आपल्याला इथे आर्टिकल अचा वापर करावा लागेल आणि हे एक UFO त्यांनी बघितलं या अर्थाने आहे, म्हणून आपण आर्टिकल अ वापरूयात. क्वेश्चन नंबर 181चा आन्सर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूयात. मध्ये स्पॉट द एरर बद्दल प्रश्न विचारलेला आहे. आर्टिकल्सचे जे प्रश्न येतात ते फक्त फिल इन द ब्लँक्स वरती नसतात. आपल्याला स्पॉट द एरर मध्ये, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट मध्ये या पद्धतीने सुद्धा आपल्याला आर्टिकल्स विचारलेले जाऊ शकतात, त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. आर्टिकल्स जिथे आहेत ते तिथे एररच असेल असं नाही. आपण बघूयात. सेंटेन्स दिलेला आहे द हिमालयाज प्रोटेक्ट इंडिया फ्रॉम कोल्ड अँड एक्स्ट्रीम विंड्स ऑफ सेंट्रल एशिया. नो एरर. इथे आपण एक नाऊन वापरलेला आहे हिमालयाज. आता हिमालया हे काय आहे? ॲक्च्युली हिमालय म्हणतात आपण मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये याचा उच्चार करताना आपण हिमालयाज करतोय. हिमालयाज हे आपल्यासाठी काय आहे? प्रॉपर नाऊन आहे. आणि एक नियम तुम्हाला सांगते, तो म्हणजे प्रॉपर नाउन्सच्या आधी आपण शक्यतो आर्टिकल्स वापरत नाही. प्रॉपर नाउन्सच्या आधी नो आर्टिकल. पण या संबंधात एक्सेप्शन्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला पहिला नियम घ्यायचा आहे, तो म्हणजे आर्टिकल अ किंवा ॲनचा वापर जर आपण प्रॉपर नाऊनच्या आधी केला तर त्या प्रॉपर नाऊनला आपण ॲज अ कंपॅरिझन वापरलेलं आहे आणि ते कंपॅरिझन वर्थ नाही. ओके, हे जे कंपॅरिझन असणार आहे हे वर्थ नसणार. ओके, आणि जर आपण आर्टिकल द वापरलं प्रॉपर नाऊनच्या आधी तर तिथे देखील आपण कंपॅरिझनच करत आहोत आणि हे कंपॅरिझन वर्थ आहे. ओके, या संबंधात मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. मी जर या वाक्यामध्ये ही इज अ सचिन तेंडुलकर ऑफ आवर टीम असं जर म्हटलं तर इथे मला काहीतरी वेगळा अर्थ निघतो. ओके, ही इज अ सचिन तेंडुलकर किंवा मग ही इज द सचिन तेंडुलकर, यामध्ये डिफरन्स काय आहे ते समजून घ्या. ज्या वेळेस मी म्हणते अरे तो आमचा सचिन तेंडुलकर आहे, यावेळेस आपण ॲक्च्युली अशा व्यक्तीची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केलेली आहे जो ते डिझर्व करत नाही. आपण उपहासाने म्हणतोय त्या व्यक्तीला. ठीक आहे, ही इज अ सचिन तेंडुलकर म्हणजे तो स्वतःला समजतो तसा किंवा मग तो नाही आहे तसा खेळण्यात चांगला, तरीही आपण त्याला तशी उपमा दिलेली आहे. पण जर मी म्हटलं ही इज द सचिन तेंडुलकर म्हणजे मी ज्या कोणत्या व्यक्तीची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केली असेल, एक्झाम्पल बघूयात, विराट कोहली असं म्हणूयात आपण. विराट कोहली इज द नेक्स्ट सचिन तेंडुलकर असं जर म्हटलं तर इथे ॲक्च्युली तो चांगला खेळतो आणि त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केली म्हणजे हे कंपॅरिझन वर्थ झालेलं आहे. ओके, ते कंपॅरिझन सूट होतं एकमेकांना, तेव्हा आपण आर्टिकल द वापरतो. आणि जर आपण नुसतीच तुलना केलेली आहे, ती व्यक्ती डिझर्व करत नाही, तर आपण आर्टिकल ए किंवा ॲनचा वापर करू शकतो. बरं, आता एक नियम तर आपण बघितला की एक्सेप्शन्स काय आहेत. प्रॉपर नाऊनच्या आधी एकतर आर्टिकल वापरायचे नाही, कारण जर तुम्ही प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल वापरलं तर ते प्रॉपर नाऊन न राहता कॉमन नाऊन होऊन जातं. आणि अशा संबंधातला आपण एक प्रश्न ऑलरेडी आपल्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओमध्येच बघितलेला आहे. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन त्यांच्याबद्दल तो प्रश्न होता. तो प्रश्न तुम्ही परत एकदा बघू शकता. इथे आता आपल्याला दुसरा रूल कव्हर करायचा आहे. पहिला रूल आपण बघितला, आता दुसरा रूल आहे तो म्हणजे हिमालया हे काय आहे? पर्वतरांगेचं नाव आहे आणि पर्वतरांगांच्या नावाच्या आधी, पर्वतरांगांच्या नावाआधी आपल्याला आर्टिकल द वापरणं कंपल्सरी आहे.
पर्वतरांगांच्या नावाआधी आर्टिकल द. त्यामुळे हिमालयाज हे आपल्यासाठी एक प्रॉपर नाउन जरी असलं तरीही ते पर्वतरांगेचं नाव आहे. फक्त पर्वताचं नाव नाही, पर्वतरांगेचं नाव आहे. आणि म्हणून हिमालयासच्या आधी जे आपण आर्टिकल द वापरलं ते योग्य आहे. या वाक्यामध्ये कोणताही एरर नाही. क्वेश्चन नंबर 182चं आन्सर आपलं ऑप्शन डी असणार आहे. क्वेश्चन नंबर 182चं आन्सर आहे ऑप्शन डी. आता आपला होमवर्क क्वेश्चन काय आहे ते बघूयात. तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर तुम्हाला एक माहितीसाठी सांगते. हा जो होमवर्क क्वेश्चन असतो हा आपण आज जे काही शिकलो आहोत त्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलेलं असतं त्या बेसिसवरच आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही बघितलं त्यावरून तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर मला नक्की कळवा. कमेंट्स करायला लाजू नका, विसरू नका, कारण तुम्ही आत्ता जर प्रयत्न केलेत तर तुमचे काही रूल्स कव्हर होतील आणि तुम्हाला जास्त काळासाठी लक्षात राहतील. प्रश्न वाचूयात. फिल इन द ब्लँक्स युजिंग करेक्ट आर्टिकल. डॅश सह्याद्री इज पॅरलल टू द वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडियन पेनिन्सुला. यात आपण सह्याद्रीच्या आधी आर्टिकल अ, ॲन का द वापरायचं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. किंवा जर कोणतंही आर्टिकल वापरायचं नसेल तर ऑप्शन डी हे तुम्ही आन्सर म्हणून सांगू शकता. आपल्या चॅनलवर आपण जे काही लेक्चर्स बघत असतो ते तुम्हाला बेसिकपासून समजावेत आणि तुम्हाला ते इंग्लिश भाषेची जी भीती वाटते पहिल्यांदा ती नाहीशी होण्यासाठी मराठीतून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला मराठीतून जास्त काळासाठी चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. आपण जे काही शिकत आहोत त्यांचा सराव मात्र करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं बरंच स्टडी मटेरियल इंग्लिश ग्रामरशी संबंधित बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवर जे काही व्हिडिओज बघत आहोत, लेक्चर्स बघत आहोत हे तुम्हाला फक्त सरळ सेवांची तयारी करण्यासाठीच उपयुक्त आहेत असं अजिबात नाही आहे. कारण तुम्हाला ज्या पुढच्या परीक्षा असणार आहेत, राज्यसेवा असेल, ग्रुप बी, ग्रुप सीची जी कंबाईनची मुख्य परीक्षा असेल किंवा मग तुम्ही SSCसाठी, बँकिंगसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी या टॉपिकचा नक्कीच फायदा होणार आहे. आपले लेक्चर्स डेली कंडक्ट करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती आपले जे व्हिडिओज पोस्ट होतात त्यांचं नोटिफिकेशन मिस होऊ देऊ नका. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल ग्रो व्हावा यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.